शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी महाराज पुतळ्याजवळ श्रीराम पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत। गेल्या 1-2 दिवसांतील तुरळक पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची तीव्रता वाढली असून या ठिकाणी लहान मोठे अपघात घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। आज पहाटेपासून झालेल्या रिमझिम पावसामुळे खड्डे पूर्णपणे पाण्याखाली गेले। त्यामुळे सकाळी शाळेत जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ते घसरून पडले व त्यांना किरकोळ दुखापती झाल्या। तसेच अनेक दुचाकीस्वारांच्या मोटारसायकली खड्ड्यात अडकल्याने बंद पडल्या, तर काही वाहनचालक घसरून पडल्याने त्यांच्या कपड्यांसह साहित्यही भिजले। या प्रकाराचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पांडुरंग गायकवाड यांनी आज दुपारी संबंधित खड्ड्यात बसून प्रतिकात्मक अंघोळ करत महापालिका प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन केले। रस्त्याच्या मध्यभागी झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली। यावेळी उपस्थित अनेक नागरिकांनी गायकवाड यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शहरातील धोकादायक खड्डे तातडीने बुजवून नागरिकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली। कार्यकर्ता देवेंद्र पांडुरंग गायकवाड आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर रात्री पासून धुळे शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली, परंतु मी आज 8 दिवसा पहिले देखील या खड्ड्याचं हे केलेलं होतं, परंतु या ठिकाणी महापालिका प्रशासन यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज सकाळपासून रात्रीपासून पाऊस चालू असताना धुळे शहरामध्ये श्रीराम पेट्रोल पंपासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर हे अनेक दिवसापासून मोठा खड्डा पडलेला आहे। या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी येतात, सकाळी शाळेची रिक्षा या ठिकाणी 2 विद्यार्थी पडून गेले, परंतु या ठिकाणी महानगरपालिका प्रशासन हे दुर्लक्ष केल्यामुळे आज हा अनुचित प्रकार घडला। त्यामुळे मी आज धुळे शहरामध्ये आयुक्ताला एकच प्रश्न विचारतोय का धुळे शहरामध्ये आज तुम्ही नळपट्टी घरपट्टी हे सगळी वसुली करता, मग पैसा जातो कुठं? तुम्ही धुळेकर नागरिकांना खड्ड्यामध्ये ठेवताय। आज इथं सकाळी म्हातारी बाई पडून गेली, शाळेचे विद्यार्थी पडून गेले, इथं अनेक दिवसापासून खड्डा आहे, पण या ठिकाणी महानगरपालिकेचा एकही अधिकारी कर्मचारी लक्ष देत नाहीये। आज 2 दिवसापासून पाऊस चालू असताना आज जर मुसळधार पाऊस जर झाला तर धुळे शहरामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल? आज तुम्ही 2.5 कोटी रुपये नाले साफसफाईच्या नावावरती गेले, या ठिकाणीच्या गटरी सुद्धा चोरले गेलेले आहे, मग तो पैसा जातो कुठे आहे? महानगरपालिकेला सामान्य माणूस घरपट्टी नळपट्टी भरतो, मग हा टॅक्स तुम्ही स्वतः खिशे भरताय का? आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सकाळी लहान पोरं पडले व ती आजी पडली, त्यामुळं महानगरपालिकेचं लक्ष वेध करण्यासाठी मी स्वतः आंदोलन केलेलं आहे। आता या ठिकाणी महानगरपालिका प्रशासन लक्ष देणार का?